लोक तुमच्याबद्दल चुकीचे बोलतात, तर स्वामी म्हणतात, चार लोकांनी तुझ्याबद्दल काहीतरी वाईट म्हटले म्हणून दिवसभर तेच विचार करत बसून स्वतःचे मन दुःखी करत आहेस. कोणीतरी तुझा अपमान केला किंवा तुझ्या पाठीमागे खोट्या अफवा पसरवल्या म्हणून तुझा संताप अनावर होतोय का? मी लोकांचे काय बिघडवले, मग लोक माझ्याशी असे का वागतात, हाच विचार करून मनाची शांती गमावून बसला आहेस का? हा व्हिडिओ आज तुझ्यासमोर उगीच आलेला नाही. जेव्हा जेव्हा जगाच्या वाईट बोलण्यामुळे माझ्या भक्ताचे मन घायाळ होते, तेव्हा त्याला मनाची विशालता शिकवण्यासाठी मला यावं लागतं. या लोकांच्या मनाला लागून घेऊ नकोस. ते मनाला लावून घेणे बंद कर. शांत चित्तानं ऐक. आज तुझा स्वामी तुला सांगत आहे की निंदेचा सामना कसा करावा. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तू नेहमी विचार करतोस की प्रत्येकाने तुझ्याबद्दल चांगलेच बोलले पाहिजे. अरे वेड्या, हे जग प्रभू रामचंद्रांना आणि देवांनाही नावे ठेवायला मागे पुढे पाहत नाही. तू तर मग एक सामान्य माणूस आहेस. लोकांची जीभ त्यांच्या मनाचा आरसा असते. ज्याचे मन जसे तो तसाच बोलणार. जर कोणी तुझ्यावर चिखल फेकत असेल तर तू स्वतःचे हात का घाणेरडे करून घेत आहेस? चिखल फेकणाऱ्याचे हात आधी घाणेरडे होतात, हे लक्षात ठेव. निंदा करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायला शिक. दुर्लक्ष करणे ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे. तुला कोणालाही स्वतःचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जोपर्यंत तुझा आत्मा शुद्ध आहे, जोपर्यंत तुझे कर्म प्रामाणिक आहे, तोपर्यंत जगाने तुला कितीही चुकीचे ठरवले तरीही माझ्या दरबारात तू नेहमीच श्रेष्ठ असशील. हत्ती तेव्हा रस्त्यावरून चालतो तेव्हा कुत्रे भंकतच असतात, पण हत्ती कधी आपली चाल बदलत नाही. तू तर माझ्या प्रेमाचा वाघ आहेस. मग या छोट्या लोकांच्या बोलण्याने का खचतोस? श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. हे नाम तुझ्या मनात हिमालयासारखी शांतता निर्माण करेल. उठ, चेहऱ्यावर एक निवांत हसू आण आणि जगाकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहा. तुझा स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.